ठीक आहे. तर मग आता प्लेराईटमध्ये आपल्याकडे रिक्वेस्ट्स फिक्स्चर आहे. तर जे पण नेटवर्क रिक्वेस्ट आहे त्याच्यासाठी आपल्याकडे 4 टाईपचे मेथड्स असतात प्लेराईट विथ टाईपस्क्रिप्टमध्ये. ठीक आहे. प्लेराईटमध्ये पहिला आहे रिक्वेस्ट फिक्स्चर. हे आहे रिक्वेस्ट फिक्स्चर. तर रिक्वेस्ट फिक्स्चर मेन गोष्ट आहे API रिक्वेस्ट कंटेक्स्ट. जसं आपला ब्राउझर कंटेक्स्ट असतो, जसं आधी ब्राउझर क्रिएट होतो, नंतर ब्राउझर कंटेक्स्ट क्रिएट होतं आणि ब्राउझर कंटेक्स्टमधनं एक पेज क्रिएट होतं. तसं एका API रिक्वेस्ट कंटेक्स्टमधनं एक API क्रिएट होते. एका API रिक्वेस्ट कंटेक्स्ट म्हणजे त्या API सोबत त्याचे हेडर्स, त्याची बॉडी, त्याचे रिस्पॉन्सेस जे काही तुम्हाला पाठवायचं आहे ते सगळं त्याच्यामध्ये राहतं. जे पण ते आपण पोस्टमॅनमध्ये एका APIला एड करण्यासाठी जे पण डिटेल्स लागतात ते API रिक्वेस्ट कंटेक्स्टमध्ये आपण टाकू शकतो. त्याचे कुकीज वगैरे जे पण तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायचं जसं स्टोरेज डॉट जेसन स्टोरेज स्टेट डॉट जेसन तुम्हाला ॲड करायचं असेल ते पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आणि हे तुम्ही यूज करू शकतात. आता रिक्वेस्ट फिक्स्चर कसं यूज करतात की रिक्वेस्ट फिक्स्चर हे एक बिल्ट इन प्लेराईट टेस्ट फिक्स्चर आहे जे की प्लेराईट तुम्हाला बाय डिफॉल्ट देतं. आता तुम्हाला रिक्वेस्ट फिक्स्चर तेव्हा यूज करायचं आहे जेव्हा तुम्हाला कोणतीही थर्ड पार्टी लायब्ररी जसं की एक्सियॉस, फेच वगैरे काहीच वापरायचं नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली इंटरनली तुमच्या टेस्टमध्ये तर API रिक्वेस्टला ॲड करायचं आहे. गेट पोस्ट पुट पॅच आणि डिलीट या मेथड्सला तुम्हाला कॉल करायचं आहे डायरेक्टली. समजा कोणतं तरी एक समजा जेसन प्लेस होल्डर नावाची एक वेबसाईट आहे त्याचं तुम्हाला डायरेक्टली गेट पुट पोस्ट डिलीट नावाचे जे मेथड्स आहे ते तुम्हाला कॉल करायचे त्या APIवरचे. तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. तसं तर पेज आणि रिक्वेस्ट या 2 फिक्स्चरला इम्पोर्ट करायचं. तर हे API प्लस UI कॉम्बो नावाची एक टेस्ट बनवली आपण प्लेराईटमध्ये. तर S इज इक्वल टू अवेट एक असिंक मेथड म्हणून इथं अवेट रिक्वेस्ट डॉट गेट डायरेक्ट रिक्वेस्ट डॉट गेट रिक्वेस्ट डॉट पोस्ट रिक्वेस्ट डॉट पुट रिक्वेस्ट डॉट डिलीट ह्यांच्यामधनं काही पण तुम्ही करू शकता. तर हे झालं त्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला एंड पॉईंट द्यायला लागणार आहे. इथं तुम्ही /API/URL यूजर्स दिलं आहे कारण बेस URL जो आहे तो इधर तुमच्या प्लेराईट .config.ts नावाच्या फाईलमध्ये तुम्ही आधीच देऊन ठेवलेला आहे. नाही तर तुम्ही एक जो बेस URL आहे तर तो तुम्ही कुठेतरी आधी हुक्समध्ये किंवा कुकंबर नावाच्या वर्ल्डमध्ये तुम्ही बनवून ठेवला असेल. तर हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही इथं डायरेक्टली रिस्पॉन्स डॉट स्टेटस टू बी 200 आणि नंतर पेज डॉट गो टू डॅशबोर्ड आणि नंतर एक्सपेक्ट तुम्ही हे जे आहे तर टू बी विजिबल हे ऑटो वेटिंगसाठी आपण यूज करतो. एक्सपेक्ट लोकेटर आणि त्याच्यानंतर डॉट टू बी विजिबल तुम्ही हे यूज करतात. तुम्ही याच्या जागेवरती वेट फॉर पण यूज करू शकतात पण मग वेट फॉरमुळे टेस्ट जी असते ती फ्लेकी बनून जाते. तर इथं काय लिहिलं आहे ठीक आहे. तर एनी डे तुम्ही जेव्हा पण तुम्हाला काहीच थर्ड पार्टी लायब्ररी यूज नाही करायची काही एकदम नॉर्मल ऑपरेशन करायची नॉर्मल API कॉलिंग करायची आहे तर तुम्ही त्याच्यासाठी रिक्वेस्ट फिक्स्चर यूज करू शकता. दुसरी केस आहे तुमच्याकडे पेज डॉट राऊट आणि कंटेक्स्ट डॉट राऊटची. आता अशी सिच्युएशन येतात जेव्हा की तुम्हाला नेटवर्क इंटरसेप्शन करायचं आहे किंवा मॉकिंग करायची आहे. सॉर्ट ऑफ की तुमची जी रिअल एंड पॉईंट आहे जी रिअल API एंड पॉईंट आहे ती काहीतरी वेगळाच रिस्पॉन्स देते आणि समजा एक फीचर फ्लॅग आहे तो तुम्हाला टेस्ट करायचा आहे किंवा काहीतरी तुम्हाला एक स्पेसिफिक मॉक रिस्पॉन्स तुम्हाला चेक करायचं आहे. जसं SV पोर्टल होतं त्याच्यामध्ये सर्व्हिस व्हर्च्युअलायझेशन आहे तर तुम्ही काहीतरी एका API एंड पॉईंटला तुम्ही मॉक केलेलं आहे आणि त्याचा मॉक रिस्पॉन्स तुम्हाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पेज डॉट राऊट किंवा कंटेक्स्ट डॉट राऊट यूज करतात. हा जो B1 ऑप्शन आहे हा तुम्ही यूज करतात. आता याच्यामध्ये होतं काय की आपण जेव्हा आपण पेज डॉट राऊट आणि कंटेक्स्ट डॉट राऊट करतो तेव्हा आपण त्या रिक्वेस्टला इंटरसेप्ट करतो आणि त्या रिक्वेस्टचा जो कोणता रिस्पॉन्स येतो त्या रिस्पॉन्सला मॉडिफाय करून नवा रिस्पॉन्स पाठवतो बॅकएंडला. म्हणजे जो सर्व्हर आहे त्याला नवा रिस्पॉन्स पाठवतो. जो UI आहे त्याला एक नवा रिस्पॉन्स पाठवतो सर्व्हरकडनं. आपला मॉक रिस्पॉन्स होतो तो पाठवतो आपण. तर आपण त्याच्या हेल्पने आपण काही रिक्वेस्टला अबॉर्ट करू शकतो. काहींना फुलफिल म्हणजे आपण आपल्या मॉक रिस्पॉन्सने फुलफिल करू शकतो आणि पास थ्रू द रिअल सर्व्हरकडनं तो रिस्पॉन्स घ्यायचा. आपण आपल्या हिशोबाने मॉडिफाय करायचं आणि त्याच्यानंतर पास करायचं UIला. तर त्याच्याने आपल्याला नवा UI दिसू शकतो की जर समजा ओरिजिनल एंड पॉईंटचा जो आहे रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये फीचर फ्लॅग ट्रू आहे तर आपण मॉक करून त्या फीचर फ्लॅगला फॉल्स करून आपण UIला पाठवू शकतो. तर UI एक नवा पेज दाखवेल. आता तुम्हाला जर समजा अबॉर्ट करायचं असेल तर अबॉर्ट करण्यासाठी तुम्हाला इथं द्यायला लागेल पेज डॉट राऊट. तर हे तुमचा URL जो कोणता URL येतो असिंक राऊट आणि इथं राऊट डॉट फुलफिलच्या जागी फक्त राऊट डॉट अबॉर्ट राहणार आहे. तसंच आता इथं फुलफिल केलं आहे म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की हा जो तुमचा तर इथं डायरेक्टली पूर्ण मॉक केलं आहे. हे फुल मॉक आहे. नो सर्व्हर कॉल याच्यामध्ये कोणताही सर्व्हर कॉल नाही आहे. हा पूर्ण आपला रिस्पॉन्स आहे. तर इथं तुम्ही डायरेक्टली राऊट डॉट फुलफिल केलं आहे. स्टेटस 200 केलं आहे. कंटेंट टाईप ॲप्लिकेशन जेसन केलं आहे आणि आपली बॉडी पाठवलेली आहे जी पण तुम्हाला बॉडी पाठवायची आहे. इथं काही पण एंड पॉईंट राहू शकतो. जेसन प्लेस होल्डरचा कोणताही API राहू शकतो. कोणताही API राहू शकतो किंवा तुमचा सर्व्हिस कोरिलेशन IDचं कोणताही सर्व्हिस व्हर्च्युअलायझेशनचा कोणताही तर API एंड पॉईंट राहू शकतो जो पण तुम्ही मॉक केलेला आहे. आणि आता हे आहे की पास थ्रू दॅन ट्विक म्हणजे हे आपला मॉक आहे की पार्शियल मॉक आपण केलेलं आहे याच्यामध्ये की
या URLला आपण हिट केलं. त्याच्यानंतर त्याचा जो पण ओरिजिनल रिस्पॉन्स होता तो आपण रिसीव्ह केला. अवेट पेज डॉट रिक्वेस्ट डॉट फेच राऊट डॉट रिक्वेस्टच्या हेल्पने तो रिस्पॉन्स आपण फेच केला. त्या रिस्पॉन्सला जेसनमध्ये कन्वर्ट केलं. आता त्या जेसनमध्ये आपण काहीतरी त्याच्यामध्ये समजा काही फीचर होता जो की आधी त्या ओरिजिनल रिस्पॉन्समध्ये ट्रू होता, त्याला आपण इथं फॉल्स केलं. आणि आता आपण या रिस्पॉन्सला पास करतो आहे इथं, की जो आपला मॉक रिस्पॉन्स आहे तो आपण इथं पास करतो आहे बॉडीमध्ये. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स बाकीचा जो रिस्पॉन्स आहे तो तसाच राहील. म्हणजे जे काही हेडर्स वगैरे आहे, स्टेटस हेडर्स आणि कंटेंट टाईप जे पण आहे तर ते सगळं तसंच राहणार आहे. आपण फक्त फीचर फ्लॅग नावाचा जो काही आहे तर त्याला मॉक केलेलं आहे इथं. तर हा एक पार्ट आहे नेटवर्क इंटरसेप्शन आणि मॉकिंगचा. तर त्याने वाटतं की पेज डॉट राऊट जे आहे तर ते एक इंटरसेप्शन प्रिमिटिव्ह आहे. तर इथं पेज डॉट राऊट जे आहे तुमचा तर तो एक इंटरसेप्शन प्रिमिटिव्ह आहे. इंटरसेप्शन प्रिमिटिव्ह म्हणजे पेज डॉट राऊटने आपण फक्त इंटरसेप्ट केलं आहे की हा जो रिस्पॉन्स आहे त्याला आपण मॉक केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आपण इथं फक्त पेज डॉट राऊटने तो जो रिस्पॉन्स आहे तो येणार आहे. मॉक आपण नंतर करतो आहे. इथं आपण मॉक नंतर करतो आहे. राऊट डॉट फुलफिलमध्ये आपण मॉक करतो आहे त्याला. इथपर्यंत आपल्याकडे फक्त आपण रिस्पॉन्सला घेतो आहे, इंटरसेप्ट करतो आहे. जो पण रिस्पॉन्स आपल्याकडे तो ते फक्त येतो इथं. तर हा तो कोड आहे त्या दोघांसाठी. तर हा फुल मॉक आहे. हा जो कोड आहे हा फुल मॉकचा कोड आहे. आणि हा जो कोड आहे हा पार्शियल मॉकचा कोड आहे. आता तिसरी केस आहे इव्हेंट लिस्नरची. तर ही जी काही केस आहे पेज डॉट ऑन रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स वगैरे वगैरे, तर हे फक्त एक डिबगिंग पर्पजेससाठी किंवा कन्सोल लॉग पर्पजसाठी आपण यूज करतो आहे. हे बेसिकली आपण पॅसिव्ह सबस्क्रिप्शन करतो आहे नेटवर्क ॲक्टिव्हिटीला, की म्हणजे जी पण नेटवर्क ॲक्टिव्हिटी होते ती आपल्याला लॉग्समध्ये दिसायला पाहिजे म्हणून आपण करतो आहे. याच्या हेल्पने पेज डॉट ऑन रिक्वेस्ट किंवा पेज डॉट ऑन रिस्पॉन्स याच्या हेल्पने आपण कोणताही रिस्पॉन्स मॉडिफाय करू शकत नाही. हे फक्त ऑब्झर्व करण्यासाठी, फक्त ऑब्झर्वसाठी आहे. तर त्यांनी म्हटलं हे लॉगिंग, डिबगिंग, टेलिमेट्री आर कॅप्चरिंग द URL स्टेटसेस द गुड टू अटॅच अर्ली इन द टेस्ट. म्हणजे फक्त आपल्या पर्पजसाठी आहे. याच्याने काही रिअल टाईम यूज नाही आहे. फक्त आपल्याला हेल्प होईल म्हणून आपण हे घेतलं आहे. पेज डॉट ऑन रिक्वेस्ट आणि पेज डॉट ऑन रिस्पॉन्स त्यांनी वाटतं की तिथे काही आहे. आणि चौथा जो टाईप आहे तो आहे वेट फॉर रिस्पॉन्स. तर अँड सिमिलर वेट फॉर जे काही असेल ते. आता याच्यामध्ये होतं काय आहे की पेज डॉट वेट फॉर रिस्पॉन्स म्हणजे हे यूज होतं त्या केसमध्ये जेव्हा कोणता तरी असर्शन आहे. समजा कोणत्या तरी लोकेटरचं असर्शन तुम्हाला करायचं आहे आणि त्या लोकेटरचं असर्शन तोपर्यंत नाही होणार, म्हणजे त्या लोकेटरला ती जी पण व्हॅल्यू आपल्याला सेट करायची ती व्हॅल्यू तोपर्यंत नाही मिळत आहे जोपर्यंत कोणतं तरी एक स्पेसिफिक URL आहे त्याचा आपल्याला रिस्पॉन्स नाही येत आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल की आपण इथं आपण त्यांनी दिलं आहे लोड बटन, त्यावरती आपण क्लिक केलं आहे. हे ट्रिगर करते आहे API आयटम्स नावाच्या URLला. आणि जोपर्यंत हे API आयटम्सचे URL आपल्याला 200 रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत डॉममध्ये कोणतीच व्हॅल्यू येणार नाही. आणि म्हणून आपण त्याला डॉमला असर करू शकत नाही आहे. तसं जोपर्यंत आपल्याला API आयटम्सची 200ची व्हॅल्यू आपल्याला येत नाही, आर डॉट स्टेटस 200 जोपर्यंत येत नाही आहे इथं, तर तोपर्यंत आपल्याला वेट करायला लागेल. तर त्यासाठी आपल्याला असं लिहायला लागतं अवेट प्रॉमिस डॉट ऑल द पेज डॉट वेट फॉर रिस्पॉन्स. तर जोपर्यंत रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत वेट करायचं. आणि त्याच्यानंतर खाली येतं वेट फॉर रिस्पॉन्स आधी लिहिलं आहे. त्याच्यानंतर पेज डॉट गेट बाय रोल आणि क्लिक आपण नंतर केलं इथं. तर हे एक झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नो रिलायबल UI सिग्नल, म्हणजे की असं जनरली नेहमी इम्पॉर्टंट नाही की UIवरतीच काहीतरी आपण असट करतो आहे. कधी आपल्याला काही API कॉलसाठी वेट पण करायला लागतं. तर त्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो हे वेट फॉर रिस्पॉन्स आर डॉट URL, की जोपर्यंत कोणता तरी स्पेसिफिक URL आहे तर तो आपल्याला जोपर्यंत काहीतरी URL समजा इनिशियलाइज चेकआउट होतो माझ्या केसमध्ये, तर तो जोपर्यंत 200 देत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे प्रोसेस नाही करायचं आहे. तर तोपर्यंत वेट करायचं आहे. त्याच्यानंतर हे झालं. आणि फ्लेकी SPAs आणि स्ट्रीमिंग रिस्पॉन्सेस इफ डॉम इव्हेंट अपियर्स तर बिफोर डेटा इज फायनलाइज द अँकरिंग ऑन द रिस्पॉन्स कॅन स्टेबिलाइज टायमिंग. तर म्हणून त्यांनी म्हटलं की अँकरिंग ऑन द रिस्पॉन्स जोपर्यंत रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत थांबा तुम्ही, तेव्हा तुमचा टेस्ट जो आहे तो स्टेबल राहणार नाही तर तो फ्लेकी राहणार आहे. कारण सिंगल पिच ॲप्लिकेशनमध्ये सारखी पोलिंग होत राहते. जोपर्यंत पोलिंग स्टॉप नाही होणार तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे ठीक आहे. तर हे आहे की प्रिफर UI बेस्ड वेट्स, एक्सपेक्ट लोकेटर्स बिकॉज दे रिफ्लेक्ट वॉट द युजर सीज इन ऑटो वेट. तर नेहमी एक्सपेक्ट लोकेटर्स आपल्याला वापरायचे आहे कारण हे ऑटो वेटिंग स्ट्रॅटेजीज देतं. वेट फॉर रिस्पॉन्स जे आहे तर ते यूज करायचं. तर वेन स्पेसिफाईड बॅक एंड कॉल इज इन द ट्रू रेडीनेस the signal, especially in test where UI signals are missing or unreliable. आणि avoid global weights like network idle for SPAs. तर ग्लोबल वेट्स आपल्याला वेट करायचे. तर नेटवर्क आयडल जनरली आपण यूज नाही करत. जनरली आपण डॉम कंटेंट लोडेड यूज करतो आहे. की नेटवर्क आयडल आपण तेव्हा आपण यूज करायला पाहिजे जेव्हा आपल्याला माहिती आहे की ॲट द एंड की सगळे API कॉल्स जे काही सगळे नेटवर्क कॉल्स जे पण आहेत ते स्टेबल होणार आहे. ॲट द एंड एका पॉईंटनंतर नेटवर्क कॉल्स नाही होणार. पण मग जनरली सिंगल पेज ॲप्लिकेशन्समध्ये असं होत नाही की नेटवर्क कॉल्स येत नाही. तर सारखं काही ना काहीतरी कॉल्स येतच राहतात. म्हणून आपण जनरली नेटवर्क आयडलला अवॉइड करतो आणि डॉम कंटेंट लोडेडला यूज करतो. इथं जे आपण डॉम कंटेंट लोडेड होतं मी तुम्हाला दाखवतो इथं.
इथं कुठेतरी होतं डॉम कंटेंट लोडेड. मी दाखवतो पुढे. इथंच कुठेतरी होतं ते. त्याच्यानंतर तशाच टाईपचे अजून पण आहेत की वेट फॉर रिक्वेस्ट आणि पॅटर्न आहे पेज डॉट वेट फॉर रिक्वेस्ट पॅटर्न. एक अजून तसाच कॉल आहे. आता इथं जसं तुम्ही म्हटलं पेज डॉट वेट फॉर रिस्पॉन्स आहे, तसंच एक जसं पेज डॉट वेट फॉर रिस्पॉन्स ऑफ सम URL आहे, तसंच पेज डॉट वेट फॉर रिक्वेस्ट ऑफ सम URL आहे. तर वेट अंटील अ स्पेसिफिक रिक्वेस्ट इज सेंट. जोपर्यंत एक पर्टिक्युलर रिक्वेस्ट सेंट नाही होते तोपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे. तर पेज डॉट वेट फॉर इव्हेंट डाउनलोड आहे. तर जोपर्यंत हा इव्हेंट तुम्हाला सक्सेसफुली काहीतरी रिस्पॉन्स देत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे डाउनलोडचं. आणि त्यानंतर कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट पेज तुम्हाला दिलेलं आहे. तर पेअर विथ क्लिक टू कॅप्चर अ न्यू टॅब. आता हे 2 केसेस आपण पुढे बघणार आहे. तर या केसमध्ये काय आहे बेसिकली की आपण असंच लिहितो. इथं जसं लिहिलं आहे की डाउनलोड प्रॉमिस डॉट ऑल आहे. फक्त इथं पेज डॉट वेट फॉर रिस्पॉन्स जागेवरती आपण यूज करणार आहे पेज डॉट वेट फॉर इव्हेंट आणि डाउनलोड. इथं पेज डॉट वेट फॉर इव्हेंट आणि डाउनलोड. तर यांनी खाली डाउनलोड लिंकवरती आपण इथं क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर वरती आपण इथं इव्हेंट हँडलर लिहिलेलं आहे. तर हा इव्हेंट आहे. तर म्हणून पेज डॉट वेट फॉर इव्हेंट आणि आपला इव्हेंट आहे डाउनलोड, ज्याचा आपण वेट करतो आहे. नंतर एकदा हे काहीतरी रिस्पॉन्स सक्सेसफुल देईल त्याच्यानंतर इथं रिस्पॉन्स इथे व्हॅल्यू येईल की डाउनलोड ती फाईल झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला सेव्हच करू काहीतरी नावाने. ठीक आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर आता ही केस आहे कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट आणि पेज. तर पेअर विथ क्लिक टू कॅप्चर न्यू टॅब. ठीक आहे. आता हे काय म्हणतं आहे की बेसिकली ही एक अशी केस आहे ज्याच्यामध्ये की आपण कोणत्या तरी बटनवरती क्लिक केलं, समजा लिंकवरती क्लिक केलं काहीतरी आणि एक नवा टॅब ओपन झाला किंवा एक नवी विंडो ओपन झाली. तर आपल्याला आता काय करायचं आहे की नव्या विंडोवरती जायचं आहे किंवा नव्या टॅबवरती जायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या असर्शन्स परफॉर्म करायचे आणि रिटर्न बॅक टू आपल्याला प्रिव्हियस विंडोवरती यायचं किंवा ओरिजिनल विंडोवरती यायचं आहे. तर आता आपण हे बघू कसं करत आहे. ते इथं मी केलं होतं. तर ओके. पहिली केस आहे की नवा टॅब तुमच्याकडनं ओपन झाला आहे डायरेक्टली बाय युअर क्लिक. म्हणजे तुम्ही स्वतःहून कोणत्या तरी एका लिंकवरती क्लिक केलं किंवा कशावरती तरी क्लिक केलं तुमच्या ओरिजिनल पेजमध्ये आणि त्याच्याने एक नवा टॅब ओपन झाला आहे. तर त्यासाठी तुम्ही यूज करणारे हे वाला पेज डॉट वेट फॉर इव्हेंट आणि पॉपअप. नोट करा की तुम्ही इथं पेज यूज करायचं आहे, इथं कंटेक्स्ट नाही यूज करायचं आहे. कंटेक्स्ट फक्त त्या केसमध्ये तुम्ही यूज करणार आहेत जेव्हा तुम्हाला माहिती नाही की तुमच्या क्लिकमुळे एक नवा टॅब ओपन झाला आहे, काहीतरी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी झाली किंवा काहीतरी इंटरनल काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली जी की तुम्हाला माहिती नाही किंवा कोणत्या तरी दुसऱ्या पेजने ऑटोमॅटिकली एक नवा टॅब ओपन केला, तेव्हा तुम्हाला कंटेक्स्ट यूज करायचे तिथं. कारण कंटेक्स्टमध्ये सगळे पेजेस स्टोअर होतात. पण इथं आपलं फक्त ओरिजिनल पेज आहे. म्हणजे आपल्याच पेजला माहिती पाहिजे की नवा टॅब कसा ओपन झाला आहे. तर ते जर आपल्या सिंगल पेज आपल्याला माहिती आहे की आपल्या क्लिकमुळे एक नवा टॅब ओपन झाला किंवा आपल्या क्लिकमुळे एक नवी विंडो ओपन झाली, तेव्हा तुम्ही हे यूज करायचं आहे. नाहीतर तुम्हाला हे यूज करायचं आहे हे कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट पेज. त्याच्यानंतर इथं कसं येतं दिस इज द मोस्ट डिटर्मिनिस्टिक जे पेज डॉट वेट फॉर इव्हेंट आहे पॉपअप. तर हे मोस्ट डिटर्मिनिस्टिक आणि प्रिफर्ड अप्रोच आहे वेन युअर क्लिक ट्रिगर्स. तर त्यामध्ये टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर ब्लँक. आता इथे टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर ब्लँक म्हणजे आपली जी पण क्लिक आहे जे काही नवा टॅबला ओपन करत आहे तर ते असं कोडमध्ये टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर ब्लँक म्हणून सेट केले गेलेले आहे किंवा विंडो डॉट ओपन म्हणून सेट केले गेलेले आहे. आता याच्यामध्ये बघ कसं होतं आहे की आपल्याला ह्याच्यासाठी जे स्विच करायचं आहे नव्या टॅबमध्ये स्विच करायचं आणि काम करून आपल्या ओरिजिनल टॅबमध्ये यायचं. तर त्यासाठी आपल्याला ओरिजिनल टॅबचा एक रेफरन्स जो आहे तो इथं स्टोअर करून ठेवायला लागणार आहे. नंतर इथं आपण काय करतो तर न्यू टॅब अवेट प्रॉमिस डॉट ऑल. तर ओरिजिनल पेज हा जो ओरिजिनल पेज आहे पेज डॉट वेट फॉर इव्हेंट तर पॉपअप त्याने वाटतं ठीक आहे. तर आपल्याला आपल्याकडे आता एक नव्या टॅबचा रेफरन्स आला तर तो नव्या टॅबचा रेफरन्स घ्यायचा. तर वेट न्यू टॅब डॉट वेट फॉर लोड सेट डॉम कंटेंट लोडेड. हे मी म्हणत होतो डॉम कंटेंट लोडेड आपण जनरली यूज करतो की जे पण तुमचे डॉमचे कंटेंट आहे तर ते सगळं लोड झालेलं आहे का नाही झालेलं आहे. तर नव्या टॅबमध्ये ते लोड झाल्यानंतर आपण त्याला ब्रिंग टू फ्रंट करू. तर ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे की त्याला आता म्हणजे त्याच्यावरती फोकस करू बेसिकली ब्रिंग टू फ्रंट करू. त्याच्यानंतर एकदा फोकस झाल्यानंतर आपण आपलं जे पण काम आहे जे पण सर्च आपल्याला करायचं आहे ते आपण करू. नंतर समजा आता या कोडमध्ये त्यांनी म्हटलं आहे की नव्या टॅबमध्ये वेट फॉर URL जोपर्यंत डॉक्स नावाची URL हिट नाही होते तर जोपर्यंत डॉक्स नावाची जी काही URL आहे आपली तर ती येत नाही आहे तोपर्यंत आपण वेट करायचं आहे. तर त्याच्यानंतर एकदा डॉक्स नावाची जी URL डॉक्स म्हणजे काय तर आपला जो नवा टॅब आहे त्याची URL डॉक्स आहे. तर त्या वाटतं की ही URL आहे किंवा असं काहीतरी कंटेंट करणारी ती URL. तर जोपर्यंत ते कंटेंट नाही होते जोपर्यंत ते येत नाही आहे पूर्ण प्रॉपर्ली लोड नाही होते तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो नवा टॅब आहे त्याचं टायटल आपल्याला घ्यायचं आहे. तो टायटल आपल्याला प्रिंट करायचा आहे. एकदा ते झाल्यानंतर आपल्याला ओरिजिनल टॅबमध्ये स्विच करायचं आहे. म्हणून हा जो रेफरन्स आपण इथं घेतला होता ओरिजिनल टॅब नावाचा
तर हा रेफरन्स आता इथं येणार आहे आणि इथं आपण इथं घेतो आहे. तर हा रेफरन्स आपण इथं अवेट ओरिजिनल टॅब डॉट गेट बाय रोल आणि परत आपण बॅक आता क्लिक करतो आहे. म्हणजे आपण आता ओरिजिनल टॅबवरती येऊन बॅकला क्लिक केलं आहे. तर ही झाली ती एक केस. तर दुसरी जी केस आहे ती ही आहे. तर ती दुसरी केस आहे. तर न्यू पेज क्रिएट झालं आहे ॲट कंटेक्स्ट लेवल. तर कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट पेज. तर यूज दिस वेन द न्यू पेज माइट बी क्रिएटेड बाय बॅकग्राऊंड लॉजिक ऑर बाय अ डिफरंट पेज इन द सेम कंटेक्स्ट. की तुमच्या एक्सप्लिसिट क्लिकमुळे नवा पेज ओपन नाही झाला आहे, तर तो कसाही बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीमुळे किंवा एका दुसऱ्या पेजमुळे तुमच्या कंटेक्सने ओपन केलं आहे, तर असं काही जरी झालं असेल तर मग तुम्हाला कंटेक्स यूज करायचं आहे. कॉन्स्ट न्यू पेज इज इक्वल टू अवेट प्रॉमिस डॉट ऑल. तर तुमच्याकडे याच्यामध्ये एक खूप सारे पेजेस येतील. एक नवा पेज आला समजा. तर न्यू पेज लोड स्टेट तुम्ही डाऊन कंटेंट लोडेड ब्रिंग टू फ्रंट त्याला करायचं. नव्या पेजमध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं. ओरिजिनल पेजमध्ये ब्रिंग टू फ्रंट करायचं आणि न्यू पेज डॉट क्लोज करायचं. हा तुमचा पूर्ण कोड आहे. ठीक आहे. आता आता एक अशी पण केस येऊ शकते की तुमच्याकडे मल्टिपल टॅब्स ओपन होत आहेत आणि यू वॉन्ट द राईट वन. तर तुम्हाला म्हणजे एका क्लिकमुळे खूप सारे टॅब्स ओपन झाले पण तुम्हाला एक बरोबर आलं पाहिजे आहे. तर खूप सारे टॅब्स जे पण ओपन होत आहेत ते तुमचं समजा इथं ओपन मल्टिपल नावाचं काहीतरी आहे. तर तुमचं खूप सारे टॅब्स ओपन झाले आहेत. खूप सारे पेजेस ओपन झाले आहेत. नवे पेजेस. तर त्यासाठी तुम्ही आता इथं इथं करता आहे कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट पेज. तर त्यासाठी तुम्ही इथं वेट करताय. तर हे प्रॉमिस डॉट ऑल जोपर्यंत तुमचं हे होत नाही आहे म्हणजे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही वेट केले तिथं. त्याच्यानंतर वेट केल्यानंतर तुमच्याकडे आता कंटेक्स्ट डॉट पेजेसमध्ये खूप सारे पेजेस आले. याच्यामध्ये ओरिजिनल पेज पण आहे. हे जे म्हटलं आहे की तर इन्क्लूड्स द ओरिजिनल. तर हे पण आहे. त्याच्यामध्ये त्याने वाटतं की द फाइंड द तर त्याने वाटतं की द फाइंड द वन दॅट मॅचेस अ नोन URL. म्हणजे आपण आता प्रत्येक पेजमध्ये आपलं लूप करायचं आहे किंवा फाइंड करायचं आहे बेसिकली. तर पेजेस डॉट फाइंड हा जो पेजेस आहे कंटेक्स्ट डॉट पेजेस. आता याच्यामध्ये आपण फाइंड करतो आहे की असा पेज आपल्याला पाहिजे ज्याची जो की या डॉक्स नावाच्या टायटलला किंवा हे डॉक्स नावाचे URL जे आहे त्याला मॅच करता येतं p.url. तर तुमच्या डॉक्ससारखे व्हायला पाहिजे. ते रेजेक्स एक्सप्रेशन डॉट टेस्ट आपण यूज केलं आहे. जर भेटला तो तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण चेक करायचं आहे की डॉक्स नावाच्या टायटल आहे का नाही त्याच्यामध्ये. तर जर असेल तर मग तुम्हाला प्रिंट करायचं आहे ट्रू नाही तर मग फॉल्स. तर नाही अजून इथं काही प्रिंटने वगैरे नाही म्हटलं आहे त्याने ट्रू फॉल्स नाही म्हटलं आहे. फक्त ते आपण फाइंड केलं आहे की आपल्याकडे असा टॅब आपण शोधायचा ज्याचा जो p. टायटल आहे तो तुमचा डॉक्सच्या इक्वल यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण तर एकदा हे झाल्यानंतर कंटेक्स्ट डॉट पेजेस आल्यानंतर आपण वेट करतो आहे डॉक्स टॅब. तर डॉट वेट फॉर लोड स्टेट. तर डॉम कंटेंट लोडेड म्हणजे सगळे जे पण टॅब्स आहेत तुमचे ते लोड झाले आहेत का नाही झाले आहेत. आणि एकदा ते सगळे झाले डॉक्स टॅब म्हणजे बेसिकली हे त्याने वाटते कंटेक्स्ट डॉट पेजेस. तर सगळे पेजेस तर त्याने वाटते की ते सगळे डॉम कंटेंट लोडेड आहे का नाही आहे. त्याच्यानंतर एक एक करून आपण ब्रिंग टू फ्रंट करणार त्यांना. वेट फॉर इट टू बी रेडी बिफोर युझिंग. त्यानंतर इथं काय लिहिलं आहे वर्क ऑन डॉक्स टॅब. त्याच्यानंतर इथं काय लिहिलं आहे तर वेट वर्क ऑन डॉक्स टॅब हे ब्रिंग टू फ्रंट करतो आहे आपण. आणि वेट फॉर लोड स्टेट पण करतो आहे डॉम कंटेंट लोडेड. तर डॉक्स टॅब तर ब्रिंग टू फ्रंट. त्याच्यानंतर वर्क ऑन डॉक्स टॅब. त्याच्यानंतर आपण जो ओरिजिनल पेज होता आपला हा जो ओरिजिनल पेज होता आपला इथं ओरिजिनल पेज तर हा जो ओरिजिनल पेज आहे तर त्याला आपण ब्रिंग टू फ्रंट करतो म्हणजे ओरिजिनल पेजवरती आपण वापस येतो आहे. युझिंग पेज डॉट वेट फॉर इव्हेंट. तर पॉपअप त्याने म्हटलं ठीक आहे तर अवॉइड दिस सिलेक्शन स्टेप. तर वेन द टॅब इज तर डायरेक्टली ट्रिगर्ड बाय युअर क्लिक. तर हे काय म्हणतं की युझिंग पेज डॉट द वेट फॉर इव्हेंट पॉपअप जे आहे ते अवॉइड करतं या सिलेक्शन स्टेपला. तर वेन द टॅब इज डायरेक्टली ट्रिगर्ड बाय युअर क्लिक. बेसिकली हे म्हणतं आहे की जेव्हा आपण पेज डॉट वेट फॉर इव्हेंट पॉपअप यूज करतो आहे तेव्हा फक्त एक सिंगल टॅब ओपन होतं आहे. म्हणून ही जी सिलेक्शन करायची हे जे आपण मल्टिपल टॅब्समधून सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो आहे इथं तर याची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर एक अजून हीच गोष्ट करण्यासाठी आपण एक आता युटिलिटी तर हे जे दोन केसेस होते तर यांच्यासाठी आपण एक युटिलिटी बनवलेली आहे. तर ही युटिलिटी अशी काम करते. तर ओपन टॅब फ्रॉम क्लिक नावाचं घेतलं आहे त्यांनी. इथं पेज ऑब्जेक्ट घेतला आहे ओरिजिनल पेज ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इथं ओरिजिनल पेज ऑब्जेक्ट घेतला आहे. तर इथं क्लिक लोकेटर घेतला आहे म्हणजे ज्या एलिमेंटचा लोकेटर आपल्याला द्यायचा आहे तो दिला आहे. तर बाय म्हणजे आपण इथं म्हणतो पॉपअप आहे का म्हणजे सिंगल टॅब ओपन होणार आहे का कंटेक्स्ट म्हणजे मल्टिपल टॅब्स ओपन होणार आहेत. आणि त्याच्यानंतर इथं काही किंवा बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीमुळे ओपन होणार आहे. तर वेट स्टेट आपण डॉम कंटेंट लोडेडच घेणार आहे. तर कारण आपण जनरली हेच यूज करतो. 3 टाईपचे वेट स्टेट असतात. एक डॉम कंटेंट लोडेड आहे, एक लोड आहे आणि एक नेटवर्क आयडल आहे. नेटवर्क आयडल जनरली आपण यूज करत नाही कारण ते फ्लेकी आहे. तर लोड म्हणजे पूर्ण पेज जोपर्यंत लोड नाही होत तोपर्यंत आपण वेट करतो. आणि डॉम कंटेंट लोडेड म्हणजे फक्त डॉमचा आपण वेट करतो आहे. तर हे त्यांनी सांगितलं आहे. तर इथं काय लिहिलं ते बाय इज इक्वल टू पॉपअप. तर आपण पेज डॉट वेट फॉर इव्हेंट पॉपअप आपण यूज करतो इथं. आणि त्याच्यानंतर इथं तो हा जो क्लिक लोकेटर आहे तर डॉट क्लिक आपण इथं करतो आहे. आणि जर तुमचा जो बाय आहे त्याच्यानंतर आपण रिटर्न करतो आहे हा जो पॉपअप ऑब्जेक्ट आलेला पॉपअप डॉट वेट फॉर लोड स्टेट करतो आहे वेट स्टेट म्हणजेच हे डॉम कंटेंट लोडेड. आणि त्याच्यानंतर इथं त्यांनी म्हटलं आहे ठीक आहे आणि रिटर्न पॉपअप. नाहीतर आपण वेट करतो आहे की
जर तुमचं एल्स म्हणजे काय आहे की जर पॉपअप नाही आहे तर तुमच्याकडे कंटेक्स्ट आहे. तर त्याने वाटलं ठीक आहे, तर पेज डॉट कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट तुम्ही करताय पेज आणि त्याच्यानंतर क्लिक लोकेटर डॉट क्लिक तुम्ही करताय इथं आणि त्याच्यानंतर वेट न्यू पेज डॉट वेट फॉर लोड स्टेट वेट स्टेट तुम्ही करताय. तर न्यू पेज म्हणजे हा तो पेज बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीमुळे ओपन झालेला किंवा तो आपल्या एक्सप्लिसिट क्लिकमुळे ओपन नाही झाला तो वाला पेज आहे. तर ओपन जो नाही झाला तो पेज आहे हा न्यू पेज. तर वेट न्यू पेज डॉट वेट फॉर लोड स्टेट वेट स्टेट तर रिटर्न न्यू पेज आणि ते झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तर ओरिजिनल पेजचा रेफरन्स घेतला, नवा टॅब जो पण ओपन झाला त्याचा रेफरन्स मिळेल तुमच्याकडे. तर या मेथडला कॉल केला इथं ओपन टॅब फ्रॉम क्लिक का बरं अपडेट कारण इथं सिंक फंक्शन होता हा. तर इथं काय तर ओरिजिनल पेज डॉट गेट बाय रोल त्यामध्ये तिथे लिंक आहे, त्यामध्ये तिथं ओपन डॉक्स त्यामध्ये तिथं बाय पॉपअप वेट स्टेट तर इथं काय तर डॉम कंटेंट लोडेड आणि त्याच्यानंतर वेट न्यू टॅब डॉट ब्रिंग टू फ्रंट त्यामध्ये वेट ओरिजिनल पेज डॉट ब्रिंग टू फ्रंट. तर नव्या टॅबमध्ये ब्रिंग टू फ्रंट करायचं, त्याच्यामध्ये जे पण वर्क करायचं तुम्हाला जे पण असर्शन्स करायचे ते करायचे. त्याच्यानंतर वेट करायचं आहे ओरिजिनल पेजला. तर इथं यायचं आहे आणि त्याला ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं अवेट न्यू टॅब डॉट क्लोज करायचं आहे तुम्हाला. हे झालं. तर नवा टॅब जो पण ओपन झाला होता तो क्लोज करायचा आहे इथं. तर बेस्ट प्रॅक्टिसेस तर टू अवॉइड फ्लेकिनेस तर अटॅच करा इव्हेंट लिस्टनरला बिफोर द क्लिक म्हणजे जे प्रॉमिस डॉट ऑलमध्ये जे काही होतं आपलं ही जी मेथड आहे तर ही नेहमी वरती राहायला पाहिजे. ही जी मेथड आहे पेज डॉट वेट फॉर इव्हेंट पॉपअप किंवा पेज डॉट कंटेक्स्ट डॉट वेट फॉर इव्हेंट द पेज. तर हे जे पण आहे तर ते वरती राहायला पाहिजे आणि नंतर इथं जो क्लिकचं ऑपरेशन आहे तर तो व्हायला पाहिजे. हा जो क्लिकचं ऑपरेशन इथं आणि इथं आणि त्याच्यानंतर इथं. तर हे दोघं ऑपरेशन्स नंतर व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्या 3 टाईपचे लोड स्टेट डॉम कंटेंट लोड आहे. फास्ट डॉम रेडीनेस तर लोड म्हणजे फुल पेज लोड आणि नेटवर्क आयडी म्हणजे स्पा हेवी रेडी. स्पा हेवी ॲप्स तर XHR आणि फेच सेटल होणार आहे म्हणजे फक्त नेटवर्क API कॉल्स जे पण आहे ते सेटल होता येतं. तर ब्रिंग टू फ्रंट वेन नीडेड तर वेट पेज डॉट ब्रिंग टू फ्रंट तर हेल्प्स इन हेडेड मोड तर वेअर ॲक्टिव्ह टॅब तर मॅटर करता येतं नेटवर्क तिथे काही क्लोज आणि यूज टॅब्स तर टू कीप तर कंटेक्स्ट डॉट पेजेस आयडी. The close the active tabs to keep the context.pages tidy. The assert you are on the right tab the using the wait for URL or title checks. The assert you are on the right tab the using the wait for URL or title checks. तर असं तुम्ही assert करणार आहे. तर हे झालं आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये त्यांनी वाटलं की तर इज बेस्ड एक्सटेंड तर विथ कस्टम API रिक्वेस्ट कंटेक्स्ट त्यामध्ये की सेम ॲज मिडलवेअर. तर मी म्हणत होतो बेसिकली की या कोडमध्ये तर आपण बेस्ड एक्सटेंड करताय म्हणजे की टेस्ट नावाचं एक बेसिक टेस्ट जे येतं आपल्याला पेरेट बाय डिफॉल्ट येतं. तर म्हणजे कोणतेही पेरेट टेस्ट हे टेस्ट आपण इम्पोर्ट करतो पेरेटमधनं जे की इथं आहे. तर आपण एक्सटेंड करतो त्याला. याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट नाही राहत. तर याच्यामध्ये कंटेक्स्ट जर तुम्हाला ॲड करायचं असेल म्हणजे बेसिकली कस्टम टेस्ट बनवायची आहे तर तुम्हाला तर API रिक्वेस्ट कंटेक्स्ट समजा ॲड करायचं आहे, काहीतरी API कॉल त्याच्यामध्ये करायची आहे तुम्हाला. तर तुम्हाला याला एक्सटेंड करायला लागेल. तर बेस डॉट एक्सटेंड आणि API CTX म्हणजे आपण आता या नॉर्मल टेस्टमध्ये डायरेक्टली API कॉल करू शकतो. तर त्यामध्ये ते कसं करणार आहे तर API CTX घ्यायचं असेल प्लेराईट आणि यूज. तर कॉन्स्ट CTX इज इक्वल टू वेट प्लेराईट डॉट रिक्वेस्ट डॉट न्यू कंटेक्स्ट म्हणजे एक नवा कंटेक्स्ट बनवला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेस URL या कंटेक्स्टमध्ये आपण बेस URL दिली आणि एक्स्ट्रा HTTP ॲड्रेस दिले आपले आणि स्टोरेज स्टेट दिला तर स्टेट डॉट JSON जे पण येते आणि आपण आता यूज करणार आहे तर वेट यूज CTX त्यासाठी की आपण वेट यूज करतो CTX म्हणजे आतापासून आपण जेव्हा आपण टेस्ट यूज करणार आहे फॉर एक्झाम्पल जोपर्यंत आपण हे यूज करतो तोपर्यंत आपण यूज करणार आहे ते टेस्ट ज्याच्यामध्ये CTX नावाचा API CTX नावाचा नवा पॅरामीटर आपण ॲड केला आहे. तर याच्या हेल्पने आपण API कॉल्स करू शकतो. जसं इथं केलं आहे की आपण टेस्ट यूज केला तर हा जो टेस्ट आहे तर हा वाला टेस्ट आहे जो की बेस डॉट एक्सटेंड आपण केला होता इथं. तर नॉर्मल टेस्ट नाही आहे हा. तर याच्यामध्ये आपल्याकडे इथं API CTX येतं आहे. तर इथे API CTX येतं आहे आपल्याकडे इथं. त्याच्यानंतर इथं कॉन्स्ट बेस इज इक्वल टू वेट API CTX डॉट गेट आपण डायरेक्टली केलं आहे आणि आपण बेस URL कारण इथं ऑलरेडी दिलेली होती. तर ही जी बेस URL इथं ऑलरेडी दिलेली होती म्हणून आपण इथं फक्त V1 आणि आयटम्स येतो आणि एक्सपेक्ट आपण करतो रेस्ट डॉट ओके आणि टू बिट होते. तर हे मिडलवेअर नाही आहे. मिडलवेअर वेगळं राहतं. मिडलवेअर सर्व्हरकडे जातं. सर्व्हरकडे जाण्याआधी त्यामध्ये इथे पूर्ण ट्रान्सफॉर्म आणि व्हॅलिडेट वगैरे करतं. त्याच्यानंतर आउट हँडलरकडे जातं. पण हे फक्त प्लेरेट फिक्स्चर इथं त्यांनी म्हटलं की प्लेरेट फिक्स्चर जे आपण आता API CTX म्हटलं ते रन बिफोर और आफ्टर ईच टेस्ट तर टू क्रिएट और डिस्पोज द कंटेक्स्ट ऑब्जेक्ट्स दे डोंट इंटरसेप्ट एव्हरी API कॉल तर ऑटोमॅटिकली प्रत्येक API कॉलवर इंटरसेप्ट नाही करत. दे जस्ट प्रोव्हाइड यू अ कॉन्फिगर्ड क्लायंट टू कॉल प्लेरेट फिक्स्चर्स तर रन बिफोर और आफ्टर ईच टेस्ट to create or dispose context objects that they don't intercept every API call automatically. They just provide you a configured client to call.
तर हे झालं. सो युअर एक्सटेंडेड फिक्स्चर जे पण आपण बनवलं एक्सटेंडेड फिक्स्चर टेस्ट फिक्स्चर तर इज मोर लाईक अ डिपेंडन्सी इंजेक्शन ऑर सेटअप ऑर टीयर डाऊन मेकॅनिझम नॉट मिडलवेअर. इट्स अ प्रोव्हायडर ऑफ अन API client for tests. तर if you want behavior that automatically affects every network call made by the page, तर that's page.route intercepting or mocking. तर if you want to affect every call made by your API client, तर you had wrap calls in helper functions or centralized logic in your own thin client, तर not through playwright fixtures alone. हे झालं. That's it. That's the entire thing in Playwright regarding requests or network calls or network handling.